जालना शहराला महानगरपालिका क्षेत्रात आहे काही जमीन, तर याचा भाव 5 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाख रुपये एकर. हे का असं होतंय? एकीकडे सिडकोला वेगळा न्याय, इकडचं या नागपूर मुंबई समृद्धीला वेगळा न्याय आणि नांदेड जालना समृद्धीला वेगळा न्याय कसा असू शकतो? तर जर ऐकत नसेल तर माझ्याकडे वेगळं स्वतंत्र व्यासपीठ आहे अधिवेशनाचं. लवाद पण तुम्हीच आहात आणि करणारे पण तुम्हीच आहात. आम्हाला या गोष्टी काही कळत नाही. आमची जमीन आहे, तर इकडे येऊ नका ना, घेऊ नका. जमीन संपला विषय. आम्ही काय बळजबरी घ्या असं आमचं तुम्हाला आमंत्रण नाहीच आहे ना. जमीन कोणी बळजबरी केली तर याद राखा, मी पोलिसांना महसूल अधिकाऱ्यांना सांगून टाकतो. वाकडी नजर सुद्धा या शेतकऱ्याच्या जमिनीकडे गेली तर एकेकाची नजर काढून टाकण्याचा दम आम्ही ठेवतो, हे तुम्हाला सांगून टाकतो सगळ्या. जालना नांदेड समृद्धी जे शेतकरी बाधित होते त्यांचं दुसऱ्या टप्प्यातलं हे आंदोलन सुरू आहे. खरं तर आज 1 महिना पूर्ण होतो आंदोलनाला. या दरम्यान त्यांनी अनेक प्रयत्न केले, जिल्हाधिकाऱ्यांची भेट, तोडगा निघत नाही. तुम्ही आज भेट घेतली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, काय सांगा? नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाचा एक दुसरा टप्पा होतोय. नागपूर मुंबई एक स्वतंत्र टप्पा असताना जालना नांदेड हा होतोय. समृद्धी मार्गच आहे, त्याच दर्जाचा आहे. असं असताना जो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, याला शेतकऱ्यांना, या मार्गात आलेले शेतकरी जे प्रकल्पग्रस्त यांना देण्यात येणारा मोबदला आणि इथं या शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा आहे. उलट या जालन्यामध्ये सिडकोसाठी ॲक्विजिशन केलं गेलं, तिथं जवळपास 2.25 कोटी रुपये एकर आहे याच जालन्यात. आणि इथंच जालना शहराला महानगरपालिका क्षेत्रात आहे काही जमीन, तर याचा भाव 5 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाख रुपये एकर. मला असं वाटतं हे का असं होतंय? एकीकडे सिडकोला वेगळा न्याय, इकडचं या नागपूर मुंबई समृद्धीला वेगळा न्याय आणि नांदेड जालना समृद्धीला वेगळा न्याय कसा असू शकतो? बरं, त्याच्यात पुन्हा मग कोणाची मोसंबी आहे, कोणाचं डाळिंब आहे, कोणाचा ऊस आहे, जे काय असेल त्याचं व्हॅल्युएशनही योग्य नाही. कोणाची विहीर आहे, कोणाचं घर आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रशासनाने, मला वाटतं, शेतकऱ्यांना जी वागणूक दिली जाते, जो मोबदला दिला जाण्याचा प्रयत्न करतो, हा अन्याय आहे. त्याच्याविरुद्ध इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, आमचे दिलीप शेठ राठे, त्यांच्यासोबत या सगळ्या भागातले सगळे जवळपास 400-500 शेतकरी सातत्यानं महिनाभरापासून आंदोलन करतात. या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करतो, परंतु त्यांचा आवाज निश्चित आम्ही उठवू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. वकील म्हणजे तुम्ही आता सांगितलं की तुमच्या वतीनं मी वकिली करणार. बरोबर आहे. मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे विधिमंडळामध्ये सरकार जर ऐकत नसेल तर माझ्याकडे वेगळं स्वतंत्र व्यासपीठ आहेच अधिवेशनाचं. सरकारने असं जर बाहेर ऐकलं नाही, सभागृहाच्या व्यासपीठावर तर मी बोलू शकतो, त्याला कोणी मला थांबवू शकणार नाही आणि त्याच्यात सरकारला उत्तर द्यावंच लागेल. साहेब, यांच्या आंदोलनानंतर SDM ने 4 दिवस सुनावण्या घेतल्या मुलांकनाचा जो विषय होता, त्यात पण काय तोडगा निघाला नाही. मी आता कलेक्टर साहेबांना भेटणार आहे, त्यातल्या सगळ्या बाबी तपासू आणि वेळ प्रसंगी मुंबईमध्ये या संदर्भात महसूल मंत्र्याकडे बैठक लावण्याचा आपण प्रयत्न करू. दादा, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांची एकतर्फी आवड झालेली आहे. त्यांना जेव्हा निदर्शनास आणून दिलं तर ते म्हणतात की त्याच्यात बदल करता येत नाही, तुम्ही लवाद आहात. त्यांची भूमिका तुम्हीच करायचं. लवाद पण तुम्हीच आहात आणि करणारे पण तुम्हीच आहात. आम्हाला या गोष्टी काही कळत नाही. आमची जमीन आहे, त्याचं व्हॅल्युएशन आम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं. तर इकडे येऊ नका ना, घेऊ नका. जमीन संपला विषय. आम्ही काय बळजबरी घ्या असं आमचं तुम्हाला आमंत्रण नाहीच आहे ना. जमिनी आणि नियम सांगतो की 90% शेतकऱ्यांनी जमीन दिल्याशिवाय तुम्हाला करताच येणार नाही. कोणी बळजबरी केली तर याद राखा, मी पोलिसांना महसूल अधिकाऱ्यांना सांगून टाकतो. वाकडी नजर सुद्धा या शेतकऱ्याच्या जमिनीकडे गेली तर एकेकाची नजर काढून टाकण्याचा दम आम्ही ठेवतो, हे तुम्हाला सांगून टाकतो सगळ्यांना.